अखेर महायुतीचं खातेवाटप ठरलं। गृह महसूल सार्वजनिक बांधकाम खातं भाजपकडे, नगर विकास खातं शिवसेनेकडे आणि अर्थ खातं आणि महिला बाल विकास खातं अजित पवारांकडे राहणार। एबीपी माझाला सूत्रांची माहिती। छगन भुजबळांच्या समर्थनासाठी नाशिकमध्ये सकाळी 11 वाजता मेळाव्याचं आयोजन। भुजबळ करणार शक्ती प्रदर्शन, भूमिकेकडे लक्ष। शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते शशिकांत शिंदेंनी घेतली उपमुख्यमंत्री अजित पवारांची भेट। सदिच्छा भेट असल्याचं स्पष्टीकरण। पुण्यात टिपू सुलतानच्या स्मृतिदिनाच्या मोर्चाला परवानगी दिल्याची पोलिसांची हायकोर्टात माहिती। मात्र बॅनर्स आणि कमानी लावण्यास केली मनाई। उपमुख्यमंत्री अजित पवारांना घशाचा संसर्ग, पवार दिल्लीला गेल्याची बातमी चुकीची, सुनील तटकरेंची माहिती। आजपासून अजित पवार विधिमंडळाच्या कामकाजात सहभागी होणार। हिवाळी अधिवेशनाचा आज तिसरा दिवस। विधानसभेत आज बीड आणि परभणीच्या घटनेवरती चर्चा होणार। मुख्यमंत्री काय आदेश देणार याकडे लक्ष। सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या जमिनी फ्री होल्ड करण्याच्या दराबाबत आदित्य ठाकरेंचं मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र। कलेक्टर लँड फ्री होल्ड करण्याचा दर 1% करण्याची मागणी। कॅन्सर विरोधी लस तयार केल्याचा रशियाचा दावा। वैद्यकीय चाचण्यांमध्ये लसीचे सकारात्मक निष्कर्ष। रशिया 2025 पासून नागरिकांना निःशुल्क लस पुरवण्याची घोषणा। शास्त्रीय संगीत प्रेमींसाठी परभणी सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवाला आजपासून सुरुवात। 22 डिसेंबरपर्यंत अनुभवायला मिळणार कलाविष्काराचा सुरेल संगम। तिसऱ्या टेस्टमध्ये ऑस्ट्रेलियाचे दुसऱ्या डावात 4 गडी तंबूत। भारताचा पहिला डाव 260 धावांवर आटोपला। ऑस्ट्रेलियाकडे 203 धावांची आघाडी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।